कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या मुलीचं लग्न मोडलं हो। लोक बाहेर काय काय नाही बोलत आहे, तोंडाला येत ते बोलतात हो। माझ्या पोरीच्या चारित्र्याबद्दल बोलायला लागले तो आता। हे असं रोज रोज बोलतात ना तिला, मला वाटतं की हा माझा जीव गेला ना की माझी सुटका होईल याच्यात। आमच्यामुळे लीलाच्या घराची ही अशी अवस्था झाली। आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणं वाईट असतं। फार चुकल्यासारखं होतंय, काहीतरी वाईट होणार असं सारखं वाटतं। हॅलो, एक मिनिट होल्ड करा जरा तुम्ही। वहिनी, मी कुंकवाचा करंडा देवघरात घेऊन जात होते आणि त्यात असं व्हायला नको होतं। बरं जाऊ दे आता, फार डिस्कस नको करायला। कुणाला तरी सांग आणि हे पुसून घे, जा पटकन। हा सॉरी सॉरी सॉरी, बोला काय म्हणत होतात? माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागतं। तुम्ही कोणीही कधीही सुखी होणार नाही। तुम्ही चला, देवळात जायचंय, चला चला चला। अगं पण मावशी, आता कुठे तुला बरं वाटतंय, कशाला बाहेर? ते मला काही माहित नाही। देवाचे आभार मानायला उशीर करायला नको। हा चला चला। आई आई आई, मला ना केकच्या 3 ऑर्डर्स येतात, मला नाही जमणार। अगं, आणि त्या केकच्या ऑर्डर डिलिव्हर करायला मला जायचंय, त्यामुळे मला पण नाही जमणार। असं काय? आणि मावशी, मला पण ते लग्न कोणाचं मोडलं? कोणाचं मोडलंय? माझं। हा, मी जशी आजारी पडले ना, कोणामुळे पडले होते? कोणामुळे? माझ्यामुळे। हा, त्यामुळे आता माझ्या बरोबर देवळात कोणाला यावं लागेल? मावशी चल चल, पर्स घे पटकन, चल तयार हो, देते माझ्याकडे। जा 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 जा। काय केकच्या ऑर्डर्स आहेत ना? जा, चल चल निघ। आओ, केकच्या ऑर्डर डिलिव्हर करायला मला जायचंय। रेवती, लीला 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 लीला, Is everything okay? तुम्ही जरा येता का बाहेर प्लीज? हळदी कुंकवाच्या पुड्या घेतल्यास का? घरून सांगितले होते आणि अगरबत्ती? हो हो, मी सगळं घेतलंय मावशी। चल 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 चल। अगं पण काय इतके घाईने चाललोय? उद्या गेलो असतो। लीला, प्रत्येकाला दुसरी संधी मिळत नसते, आणि जेव्हा ती मिळते ना ती घ्यावी। कसली संधी? तुला नाही कळणार। ही संधी मिळावी म्हणून मी काय काय केलं ना, माझं मलाच माहिती। लीला, माणसाने ना नेहमी मोठी स्वप्न बघावीत, तरच ती पूर्ण होतात। म्हणूनच तर मी सुपरस्टार व्हायचं स्वप्न बघते। आणि मला तुला त्या त्रिमूर्तींची सुपर सासू करायचंय। काय? कुठे काय? काय नाही, चल ना लवकर, नंतर गर्दी वाढेल। चल 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 पटकन, चपला काढ। चल 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 पटकन चल। मावशी, तेच देऊळ आहे ना जिथे आपल्याला अंकलची फॅमिली भेटली होती? हो ग बाई, चल आता, चल लवकर, ये पटकन ये। बरं ऐक, तू इथेच थांब, मी गुरुजींना भेटून येते। हा अगं मी कशाला थांबू, मी पण येते। चल। नको ना, जरा थांब म्हटलं की थांबावं ना। अगं पण मी काय करू थांबून, मला बोर होईल एकटीला। बरं एक काम कर, असं समज की तू हिरोईन झालीस, हिरोईन व्हायचं ना तुला,
तुलाच. हा तसं समज की तू एका सिरियलची हिरोईन आहेस मी, आणि त्या सिरियल मध्ये तुला तुझ्या आईची वाट बघत देवळात थांबलीस. हा अगं वाट बघायची ना. अगं ऍक्शन म्हण. काय काय तुझं ऍक्शन ऍक्शन ऍक्शन. डॉक्टर काय झालं आईला? तिला चक्कर का आली अचानक? हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायची गरज आहे तिला? नाही, त्याची काही गरज नाहीये. त्यांचं बीपी लो झाला आहे, त्यामुळे त्यांना चक्कर आली आहे. त्यांना काही टेन्शन आहे का? नाही, असं काही टेन्शन नाहीये का? मला असं वाटतं त्यांचं आजारपण हे मानसिक आहे. त्या सतत लीला हे नाव घेत होते. कोण आहेत त्या? ती कामाला आहे आमच्याकडे. खूप केअरलेस मुलगी आहे. तिला आम्ही सगळेच कंटाळलो. आजींनाही तिच्यामुळे खूप मनस्ताप झालाय. स्ट्रेंज. तुम्हाला सगळ्यांना तिच्यामुळे एवढा त्रास आहे, तरी तुमची आई त्यांच्या हाक मारण्यावरून मला असं वाटतंय त्यांचं लीलावरती खूप प्रेम आहे. मला असं वाटतं तुम्ही त्या लीलाला बोलावून घ्या. माझ्या औषधापेक्षा त्यांना लीलाच्या येण्याने जास्त फरक पडेल. कधी कधी आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास पुरेसा असतो बरं होण्यासाठी. आवडती व्यक्ती आजूबाजूला असली तरी आजारी व्यक्तीला बरं वाटतं. त्यामुळे लीलाला तुम्ही लवकरात लवकर घेऊन या. ओके, मी घेऊन येतो तिला. ओके, मी निघते. काही वाटलंच तर कॉल करा. येस डॉक्टर, थँक्यू. या. गुरुजी नमस्कार. मला ना तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोला, काय समस्या आहे? माझी मुलगी आहे ना लीला, तिचं एका चांगल्या श्रीमंत स्थळी लग्न ठरलं. चांगला साखरपुडा झाला होता, पण अचानक काय झालं काय माहिती, ते लग्न मोडलं हो. कृपा करा, तुम्ही मला एखादी पूजा सांगा. म्हणजे लवकरात लवकर माझ्या मुलीचं लग्न ठरू दे. श्रीमंत घरी. हा एक उपाय आहे. हो का? सांगा ना सांगा. 108 वेळा गायत्री मंत्र म्हणावा लागेल. त्यानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. गुरुजी उपकारच झाले. बाबा आता सगळं तुमच्या हातात आहे. मला विनमुख पाठवू नका. मावशी आई, मी मंत्रपठण करेपर्यंत तू मंदिराला प्रदक्षिणा घालून येतेस का? अगं उगाच बसल्या बसल्या बोर होशील. काही होत नाही. मंत्रपठण कर, मी लक्ष ठेवते तुझ्याकडे. कर 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 कर. मला कळतंय गरम होते. कर कर कर. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.